दबदबा कायम ठेवणारा संघ आहे. तितक्याच ताकदीचा संघ समोर आपण पाहतो धोत्रेवाडी. अगदी आदिवासी टुर्नामेंटमध्ये या परिसरात असो किंवा पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये आपल्या नावाची छाप मात्र त्यांनी क्रिकेटमध्ये सोडले. तो धोत्रेवाडी संघ मात्र आज बोरगाव समोर खेळेल. अगदी दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी तुल्यबान आणि ताकदवान संघ आहेत. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने मारा. अगदी बाहेर चेंडू ठेवलाय. पंच आमच्याकडे वळतील. अगदी वाईट एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची माफी असावी व्हाईट चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे आपण पाहतोय अगदी हवेच्या विरोधात फटका खेळला होता. गोलंदाज आपण पाहतोय बोरगाव संघाकडून ऋतिक. चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. दरम्यान निर्णय येईल. चौकार चौकार असेल. अगदी षटकार आहे का? नक्कीच इथे खेळाडू वृत्ती दाखवत असताना स्वतः क्षेत्ररक्षक सांगतोय हा षटकार आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला होता. चेंडू अगदी हलक्या हाताने फेकून दिला होता लेग साईडच्या दिशेने. ते षटकार पाहायला मिळाला. आता इथे दुसरा चेंडू ऑफिशियल फेकत असताना गोलंदाज ऋतिकवरती चढवला हल्ला. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला मात्र कटवलाय. तिथे चौकार मिळालाय. पंच पहिला चेंडू वाईट आहे. त्यानंतर डॉट आलाय का? हां ओके नक्कीच 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. रात्रीच्या जागरणा कारणास्तव इथे स्कोरर थोडासा फंबल झाला होता. रात्री इथे त्यांनी रात्रच गाजवली चांगली पार्टी केली. इथे मात्र तिसरा चेंडू ऑफिशियल फेकत असताना आपण पाहतोय सुनील गौरव या फलंदाजाला मात्र चेंडू समजून आला नाही. अगदी चेंडू पडताक्षणी खालच्या दिशेने निघून गेला आणि यष्टी रक्षकाकडे चेंडू मात्र विसावला आणि तिथे मात्र मोठा श्वास घेत असताना ऋतिका गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र चांगला फटका ताकदवान फटका ऑफसाईडच्या दिशेने डायरेक्ट षटकाराला जाऊन धडकलाय. तिथे मात्र 6 धावा मिळतील गौरव या फलंदाजाला. कालच्या दिवसात आपण पाहिलं अगदी हवेचा वेध होता त्या कारणास फटके तितकेसे जात नव्हते. परंतु आज हवेच्या विरोधात मात्र फटकेबाजी होते गौरवकडून. नेहमीच फटकेबाजीसाठी ओळखला जातो गौरव. इथे मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाच्या माध्यमातून अगदी शरीर कसा एसटी रक्षकाचा लवचिक पाहिजे. एसटी रक्षण करत असताना चेंडू कसाही कुठेही येऊ शकतो. त्या कारणास्तव इथे एसटी रक्षक आपण निवडतो. 11 खेळाडूंमधून एसटी रक्षकची जी भूमिका असते ती मात्र चांगली असते. परंतु इथे अगदी फुटबॉलच्या स्टाईलने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू पायाला लागून लेग स्लिपमध्ये गेला आणि तिथे एक धाव अवंतर धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. आता पुन्हा चांगला चेंडू यॉर्करचा चेंडू होता. पायाला स्पर्श करत असताना चेंडू निघून गेला ऑफ स्लिपमध्ये आणि इथे मात्र पंच आम्हाला सांगतायत हा षटक मात्र संपलाय. धावा मिळाल्यात बिनबाद 18 या अंकावरती.
नक्कीच या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या कारणास्तव इथे बोरगाव संघाला 2 धावांची पेनल्टी असेल त्या लगेच इथे ॲड केल्या जातील म्हणजे 18 आणि +2 म्हणजे 20 धावा धावफलकावरती लागले गेल्यात याची दक्षता घ्यायचे धोत्रेवाडी संघ आणि बोरगाव संघाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय धावफलकावरती 20 आणि चांगली फली साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे गौरव. 5 चेंडू खेळला, 2 निर्धाव चेंडू, 2 षटकार ते 1 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. आता मात्र अगदी बाहेर ठेवलाय चेंडू, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. पंच आम्हाला सांगतायत अगदीचा बाहेर असलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताला आणि तिथे मात्र पुन्हा एक व्हाईटची घोषणा झाली. अवंतर स्वरूपात धाव मात्र धावफलकावरती वाढली जाईल. चांगला चेंडू, अगदी चांगला चेंडू हातलत असताना शरीरापासून आणि बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. माहीत आहे गौरव हा फलंदाज आपण पाहतोय अगदी ताकदवान फलंदाज आहे. त्या दिशेने चेंडू त्या दिशेने फटका खेळतोय आणि षटकार चौकार मात्र सहज त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र फुलटॉस प्रति चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु बनेल दर्शक आणि चेंडू निघून जाईल. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. दोन चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. गौरव मध्येच्या फलीतून खूप चांगली फली साकारली आतापर्यंत. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या 25. गोलंदाजी मार्कवरती सज्ज सागर, अगदी खोलातला चेंडू टाकला होता, तिथे उत्तर नव्हतं गौरव मध्ये या फलंदाजाकडे आणि सरळ चेंडू निघून गेला एसटी रक्षकाकडे आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा निर्धाव चेंडू म्हणजे कमबॅक करू शकतो माहीत आहे, परंतु समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गौरव मध्ये. अगदी किरणला 1 डाऊनच्या भूमिकेत ठेवलाय आणि पुढे सोन्याला मात्र फलंदाजीसाठी संधी दिली, परंतु इथे संधीचं सोनं तितक्याच चांगल्या रीतीने करतोय. परंतु डॉट पर्सेंटेज जर बघायला गेलात तरी खूप डॉट चेंडू आतापर्यंत खेळलाय. 4-5 चेंडू गौरव मध्ये चांगली फलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय 20 धावांवरती खेळतोय. आता मात्र पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय पॉइंट आणि मिड विकेटच्या डोक्यावरून. तिथे पुन्हा 2 धावा मिळतील. 2 धावेवरती समाधान मानत असताना माहिती आहे सुनील दरोडाला देखील का चांगली फलंदाजी होते, जरी डॉट चेंडू खेळत असेल तरी मात्र तो चेंडू मात्र कव्हर करतोय. 1 चेंडू आहे. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर चौकार आणि सलगचे 2 निर्धाव ह्या चेंडूवरती 2 म्हणजे 5 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत. सागर चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. 7 धावा खर्च केल्यात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सागर या गोलंदाजाने चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या, म्हणजेच 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला 28 या अंकावरती. या षटकात धावा खर्च केल्या 29 धावा झाल्यात, माफी असावी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. नेहमीच आपण कर्जत असोसिएशनच्या नियमानुसार स्पर्धा खेळवतो आणि असोसिएशनचा नियम आहे का कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग, त्यामध्ये बदल करता येत नाही. त्या कारणास्तव इथे मात्र 2 धावांच्या पेनल्टी समोर जावं लागलं बोरगाव संघाला.
परंतु तितक्याच ताकदीचा तुल्यबळ संघ आहे बोरगाव संघ. इथूनही पाहायला गेलात तर कुठेतरी धावा रोखाव्या लागतील, कारण चांगल्या धावा आतापर्यंत धोत्रेवाडी संघाने जमवल्यात. 2 षटकांच्या अंती कोणती विकेट न गमवता 29 धावा. इथे मात्र शरीरभेदी चेंडू, अगदी सुनील दरोडा अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, त्याच्या फलीला कुठलाही चेंडू स्पर्श झाला नाहीये. सुनीलचा विचार करायला गेलात तर अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. विचार करणार नाहीये तो, मी किती डॉट चेंडू खेळलोय. जेव्हा त्याच्या चेंडूला फलीला चेंडू स्पर्श होईल ना, तेव्हा त्याच्या फलीतून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. षटकारांची भाषा बोलतो तो फक्त. परंतु इथे दरम्यान आपण पाहतोय गौरवमध्ये आपली पारी साकारत असताना काय लाजवाब फलंदाजी करतोय. ह्या चेंडूवरती देखील आपल्याला चौकार पाहायला मिळाला. 3 चौकार आतापर्यंत आपण पाहतोय गौरवच्या फलीतून, आणि 2 षटकार आणि 2 दुहेरी धावा, तर 5 निर्धाव चेंडू. म्हणजे चांगली फलंदाजी झाले गौरव या फलंदाजाची. दरम्यान इथे मात्र गौरवला माघारी परतवण्याचं काम केलंय गोलंदाज सूरजने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र या संघाचा किरण गावंडा वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय, आणि ताकदवान फटका पहिलाच खेचत असताना चुकी झाले किरण या फलंदाजाकडून, कारण गेल्या पावली इथे मात्र माघारी परतावं लागतंय अगदी निराशाजनक कामगिरी करत असताना. आता कुठेतरी सुनीलला मात्र विचारपूर्वक खेळी करावी लागेल, कारण ह्या षटकातील चेंडू संपुष्टाला 3 सलगचे 2 धक्के धोत्रेवाडी संघाला पाहायला मिळाले. एक बाद झाला गौरव मध्ये, तर दुसरा आपण पाहिला किरण गावंडा. 4 चेंडू संपुष्टात आले या षटकातील. सूरजचा विचार करायला गेला तर खूप चांगली गोलंदाजी राहिली सूरज या गोलंदाजी. एक चौकार वगळला तर एक लेगबायची धाव, म्हणजे 5 धावा फक्त खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यश प्राप्त केलाय सूरज या गोलंदाजाने. आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय किरणची जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीकडे रवाना झालाय प्रवीण. किरण अजून देखील माफी असेल, सुनील अजून देखील खेळपट्टीवरती उभा आहे आणि गरज आहे शेवटपर्यंत उभा राहण्याची, कारण शेवटचे 8 चेंडू असतील. 8 चेंडू मधून जर सुनीलला जास्तीत जास्त स्ट्राईक जर मिळाली तर तो इथे धावा मात्र चांगल्या रीतीने जमू शकेल. मी सांगितलं होतं बोरगाव संघ देखील पुढे कमी नाहीये, कमबॅक करू शकतो, आणि ते मात्र त्यांनी 3ऱ्या षटकात दाखवून दिले कशा रीतीने कमबॅक करायचा. आता मात्र चांगला चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकांसाठी. प्रवीणला माहिती आहे चांगला चेंडू आहे, या चेंडूवरती झेल उडण्यापेक्षा आपली स्वतःची विकेट मात्र ठेवत तो मात्र चेंडू निर्धाव खेळून बसलाय. माहिती आहे त्याला. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती मलाच आक्रमण करायचे, शेवटचे 6 चेंडू सुनील साठी ठेवायचे, आणि सुनील त्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करील. इथे मात्र चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, माफी असावी. इथे मात्र ऑफ स्टंप वरती पकडला जातो प्रवीण या फलंदाजाला. पंच सांगतायत या चेंडूवरती विकेट मात्र मिळवली जाईल सूरज या गोलंदाजाला. तब्बल 3 विकेट जमून दिल्या संघासाठी, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5, म्हणजे चांगला कमबॅक करणारा षटक आपल्याला पाहायला मिळाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 34 या अंकावरती. आता आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज ऋतिक इथे मात्र खेळपट्टीकडे तैनात झालाय. नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील. 6 चेंडू मधील किती चेंडू सुनील खेळेल आणि किती चेंडू ऋतिक खेळेल हे मात्र पाहायला मिळेल. आणि पाहायला मिळेल त्यापेक्षा आपण पाहू
किती धावा जमतील ह्या षटकामध्ये, कारण तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे, तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील ठेवला आहे. हाणामारीच्या षटकमध्ये राजेश मात्र स्वतः अनुभवी गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असतो आणि तिथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कधी कधी कसा असतं ना का चांगला फलंदाज असतो पण त्याच्या बॅटीला चेंडू स्पर्श होत नसतात, परंतु तो विचार बाजूला ठेवून 2 चेंडू निर्धाव खेळलाय ते विसरून इथे मात्र येणारे 6 चेंडू कशा रीतीने आपण आपल्या संघासाठी चांगल्या रीतीने फटकेबाजी करू ते मात्र इथं करावं लागेल सुनील दरोडा या फलंदाजाला. परंतु पहिला चेंडू गोलंदाजाकडून झाली चुकी. मी तर म्हणेल हा चेंडू अगदी लॉलीपॉप चेंडू होता. त्याची संधी साधत असताना सुनील दरोडाने फक्त बॅट आडवी केली. जर का ताकद लावली असती आता चेंडू नक्कीच मला वाटतं त्याच्या ताकदीनुसार हा चेंडू जोपर्यंत चेंडू तिथे थांबलाय तिथपर्यंत पडला असता डायरेक्ट. इतक्या ताकदीवान फटका त्याचा असतो, परंतु फक्त टायमिंग जुलवलं. त्याला माहीत आहे 2 चेंडू निर्धाव खेळलोय, संधीचं सोनं आहे आणि त्याचं सोनं करण्याचं काम सुनील दरोडाने केलंय. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती चौकार मिळाला. राजेश गोलंदाजाकडून झाली चुकी. आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू फेकला होता. राजेश पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर कशा रीतीने गोलंदाजी करील पाहायला मिळेल. इथे दरम्यान पाहतोय आपण या परिसरातील एक दर्जेदार कारागीर जो बाईकची दुरुस्ती करतो तो किरण इथे उपस्थित झालाय. किरण धुले आपलं देखील इथे सहर्ष सहर्ष स्वागत आयोजकांच्या वतीने. आणि धुलेवाडी संघाला आज संधी मिळाली या मैदानावरती खेळी करण्यासाठी. गतवर्षीचा विचार करायला गेला तर विसरून चालणार नाहीये. इतकी चांगली कामगिरी राहिली होती धुलेवाडी संघाकडून. कमलाकर असेल, प्रवीण असेल, बरेचसे असे खेळाडू होते का चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी केली होती आणि चांगला संघ देखील बांधला गेला होता. परंतु ह्या वर्षी चालू सीझन मध्ये आपण पाहतोय शर्यतीकडे जास्ती लक्ष असल्या कारणाने संघ मात्र थोडासा बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. आता मात्र ऋतिक फलंदाजी मार्कवरती सज्ज. मध्ये मध्ये 3 चेंडू संपुष्टात आलेत. सुनीलने 2 चेंडू खेळले, 2 चेंडूमध्ये 5 धावा. तर ऋतिकच्या फलीतून 1 धाव आपल्याला पाहायला मिळाले. गौरव मध्ये 13 चेंडू 28 धावांवरती बाद झाला आणि तिथून मात्र थोडस धावांना ब्रेक लागलाय. आता मात्र ताकदवान फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली जागा होती तिथे मात्र फटका खेचला आणि तिथे चौकार पाहायला मिळालाय. अगदी कुठेतरी नजर लागले सुनील दरोडा या फलंदाजाला. सर्व प्रेक्षकांना अपेक्षा आहे, होम ग्राउंड आहे ना, ज्यावेळी प्रॅक्टिस करत असतो सांगतायत का सुनीलचे फटके मात्र पाहायला पाहण्यासारखे असतात, परंतु आज मात्र तितकासा चांगला चेंडू फलीवरती येत नाहीये. चौकारावरती समाधान मानावं लागतोय सुनील दरोडाला. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू मात्र निघून गेलाय, त्याच्यावरती व्हाईटची घोषणा झाली. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांनी मात्र इथे दंडित केलाय त्या चेंडूला. व्हाईटची घोषणा झाली. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. सुनील थांबणारा माणूस नाहीये, ते मात्र इथे दाखवून देत असताना चेंडूला उडवलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. आलाय तो षटकार.
चौथ्या धावेसाठी निघाले होते, परंतु 3च धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. चौथ्या धाव्यांती इथे मात्र धावबादाच्या स्वरूपात तर ऋतिक मात्र माघारी पडतील आणि धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 54 या अंकावरती. म्हणजे येणारे 24 चेंडू 55 ची गरज असेल. चला यानंतर होणारा सामना आपण पाहतोय. एकीकडे असेल टेंबरे तर इकडे असेल धुलेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. ₹1 तुमच्याकडनं आहे. नाही कॉइन देतो. चला धुलेवाडीचा संघनायक देखील उपस्थित आहे आणि टेंबरे गावाचा देखील संघनायक इथे उपस्थित आहे. दोन्ही संघादरम्यान इथे नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकी करण्यासाठी इथे मात्र भरतजी रसाल यांना मात्र इथे आमंत्रण दिलं गेलं आणि इथे नाणेफेकी केली. धुलेवाडी संघाने इथे नाणेफेकी जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. इथे मात्र चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र पडला आणि अगदी एक्स्ट्राचा वलन घेतोय आणि चेंडू निघून गेला आहे लेग साईडच्या दिशेने. तिथे मात्र अवंत स्वरूपात धाव मात्र धावफलकावरती नोंदवली जाईल. फुकटची मोफतची धाव आणि श्री गणेशचा झालाय श्री धावेचा. आता मात्र बोरगाव संघाकडून फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सचिन, नॉन स्ट्राईक एंडला राजेश. राजेशने शेवटची गोलंदाजी हाताळली, शेवटचं षटक हाताळलं. तिथे 20 धावा खर्च केल्या.
तेवढ्या 20 धावा जर त्यांनी कुठून दिल्या तर नक्कीच संघ कमबॅक करू शकतो, सामन्यात येऊ शकतो. चेंडू मात्र फटका खेळला गेलाय, त्याच्यावरती झेल उडालाय आणि झेल मात्र बंटी झेल खाली तिथे तैनात होता. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली तिथे, थोडासा फंबल झाला आणि तिथे मात्र झेल मात्र जमिनीला दान झालाय. थोडासा नाराज असेल सुनील दरवडा, कारण चांगला क्षेत्ररक्षक आहे, गुणवान क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झेल सुटत नाही कधी, परंतु आज मात्र झेल मात्र सुटलाय. क्रिकेट खेळामध्ये आपण पाहतोच नेहमी, कुणी राजा कुणी रंक नसतो. इथे मात्र वेल प्रत्येकाची यावी लागते. इथे मात्र बॅटची कडा घेतले, जोरदार अपील होती, अपीलला मात्र फेटाळून लावलं, धुडकावून लावली पंचांनी आणि तिथे बाल बचावलाय आणि सेफ असेल फलंदाज राजेश. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल, वैयक्तिक दुसरा चेंडू खेळतो या षटकातील. आता मात्र सरळ चेंडू उडालाय आणि पॉइंट क्षेत्रामध्ये बाबू तैनात होता. बाबूची कामगिरी तीच आहे, कधी झेल सोडत नाही बाबू देखील. पॉइंट क्षेत्रामध्ये त्याच्यासाठी तैनात केला गेलाय आणि इथे मात्र राजेश माघारी परतलाय. राजेशला कामगिरी दिली होती, जितक्या धावा तू खर्च केल्या होत्या तितक्या धावा मात्र जोडून दे संघासाठी, परंतु थांबवलंय राजेश या फलंदाजाला, सुनील दरोडा या गोलंदाजाने, आणि माघारी परतलाय. 2 चेंडू खेळत असताना कुठलीही धाव न करता शून्यावरती बाद होऊन माघारी परतलाय. आणि आपण पाहतोय तिसरं षटक ज्याने हाताळलं, सुरेख षटक. काय षटकाची ती स्तुती करावी तितकी कमीच आहे. फक्त धावा खर्च केल्या 5, 3 विकेट देखील जमवल्या. तो सूरज आता इथे मात्र आपण फलंदाजीला पाहतोय, अगदी अष्टपैलू कामगिरी करत असताना चेंडूच्या स्वरूपात चांगली कामगिरी, परंतु फलीच्या आणि म्हणजेच बॅटच्या स्वरूपात किती चांगली कामगिरी करतील ते पाहण्यात मिळालं आपल्याला येणाऱ्या काही चेंडूमध्ये. अगोदर थोडासा शफल झाला, स्टेट राऊंड फटका, अगदी थोडासा फाईन ठेवलाय. गौरव मध्ये हा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु दूरवरचा प्रवास करत असताना चेंडू मात्र हाताला स्पर्श होत नाहीये आणि तिथे मात्र चेंडू निघून गेलाय आणि धावा मिळाल्या 4. आणि 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक कासवाच्या गतीने, संत गतीने जाऊन पोहोचलाय 6 या अंकावरती. उर्वरित चेंडू या षटकातील एक किती धावा या चेंडूवरती जोडील. आता मात्र पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू उडालाय. मिडऑन वरती क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे मात्र चुकी नाही झाली त्या फलंदाजाकडून, क्षेत्ररक्षकाकडून ना. फलंदाज मात्र माघारी परतेल राजेश. धावसंख्या झाली 6. आदेश हा सूरज, माफी असावी, सूरजला माघारी परतावं लागलाय. 6 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं. ऑफसाईडच्या दिशेने इतकी चांगली फटकेबाजी होत होती, आपण पाहतोय 3 झेल ऑफसाईडच्या दिशेने उडाले होते. हा चेंडू जर अगदी टायमिंग जुळवला असता ऑफसाईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फक्त एक बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता. 30-60चं सर्कल जे आखलं होतं त्याच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलायचा होता, परंतु ताकद जास्तीची लावण्याचा काम या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथे बाद होत असताना सूरज माघारी परतला, राजेश देखील माघारी परतलाय. परंतु आता डाव सारवाची संधी असेल सचिनकडे आणि त्याच्या समीर संगतीने आपण पाहतोय तातू या फलंदाजाला. नॉन स्ट्राईक एंडला ताकदवान फलंदाज आहे. आपण पाहतोय शरीर यष्टी त्याची बघायला गेलात तर किरण पॉलार्ड सारखी शरीर यष्टी आहे आणि तितक्या ताकदीची फटकेबाजी होईल का तातू या फलंदाजाकडून. गरज देखील आहे बोरगाव संघासाठी. आता मात्र पुढ्यातला चेंडू, जोरदार अपील, बॅटची कडा आणि इथे मात्र फलंदाज जो सलामीला गेला होता, 2 चेंडू खेळत असताना तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र गमावले विकेट सचिन या फलंदाजाने आणि जड पावलाने प्रवास करत असताना आपण पाहतोय पविलियनकडे. आणि सचिनची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय नितीन हा फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय आणि जबाबदारी मात्र सांगितले संघ नायकाने, आता तुला मात्र पारी सांभाळायची आहे. येणाऱ्या काही चेंडूमध्ये जितकी धावा लागतायत ते आपण मागे ठेवून आपल्याकडून कशी चांगली फलंदाजी होईल याच्याकडे लक्ष देण्यासाठी मात्र सोपवलंय. आणि तिथे मात्र नितीन आपल्या पारीमध्ये किती धावा जमवून देईल, संघासाठी वैयक्तिक देखील किती धावा जमेल
पाहायला मिळेल. एक दोन षटकार जर आले तर नक्कीच संध्याकाळी इंस्टाला आपण त्याची स्टोरी देखील पाहू शकता. दोन षटकारांची स्टोरी. पण ते षटकार घ्यावे लागतील कारण गोलंदाज समोर इतका ताकदीवान गोलंदाज आहे. आपण पाहतो त्याला चेंडू ज्यावेळी पडतो आतल्या दिशेने वलन नक्कीच घेत असतो, परंतु आता मात्र अतिरिक्त वलन आपल्याला पाहायला मिळाला. पुरेपूर रीतचा वापर करत असताना आपल्याला इथे पाहायला मिळालाय. वेगवान गोलंदाज त्यात मात्र आतमध्ये वलन घेतो. भरपूर चांगली कामगिरी आदेश या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदेशला आज सकाळच्या सत्रापासून मी पाहत होतो, खूप चांगला सराव केला होता फलंदाजीसाठी, पण नंबर आला नाहीये फलंदाजीसाठी. पुन्हा चंदर आज चंदर मात्र कुठेतरी हाताला तेल लावून आलाय का काय, चेंडू मात्र हाताला थांबत नाही हातात आणि दुसरा झेल त्याच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. मी चंदरला नेहमीच पाहतो बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षण करत असतो, आज मात्र सर्कलमध्ये ठेवलाय. सर्कलमध्ये थोडासा त्याला कुठेतरी तितका कम्फर्टेबल वाटत नाही आणि तिथे दोन झेल मात्र सोडत असताना आपल्याला चंदर आता आदेशकडून चांगला गोलंदाजी होते आतापर्यंत. आदेशच्या गोलंदाजीतील आपण चेंडू पाहिलेत 5, 1 विकेट, 2 निर्धाव चेंडू, तर 2 चेंडूवरती सिंगल पाहायला मिळालेत. नितीन आणि तातू दोघेही चांगले भागीदारी रचायचा प्रयत्न करत आहेत. पर पुनशा नितीनच्या फलीतून कुठलाही फटका येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर 8-7 या अंकावरती. या संघाचा मेन खेळाडू किरण गावंडा आता गोलंदाजीमध्ये आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. जिथे फलंदाजीसाठी देखील 3ऱ्या क्रमांकावरती आला होता, काही करू शकला नाहीये, परंतु इथे गोलंदाजीमध्ये तो कामगिरी करेल का, कारण बऱ्याचशा धावा अजून देखील जमवायचे बोरगाव संघाला. विचार करायला गेलं तर 48 धावांची गरज असेल. 47 12 चेंडू 47 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव तातू या फलंदाजाच्या माध्यमातून. तातूकडे ती ताकद आहे, फलंदाजीची स्ट्रेंथ आहे, परंतु चेंडू फलीवरती व्यवस्थित येत नाहीये. इथे मात्र झेल घेतला होता आणि जल्लोष करण्याच्या नादामध्ये इथे मात्र चेंडू मात्र हातातून निसटला. आदेश देखील थोडासा स्माइल करतोय, त्याला माहिती आहे आदेश एक देखील असा चांगला गुणवार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झेल सुटत नाही सहसा, परंतु इथे जल्लोष करण्याच्या नादामध्ये झेल सुटलाय. आता मात्र पुन्हा झेलची संधी आहे आणि पुन्हा झेल इथून निसटलाय. आज धोत्रेवाडी संघाला नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये सरावाची गरज असेल आणि ती सराव असेल झेलचा. अगदी क्षेत्ररक्षण सजवायला लागेल, एकमेकाकडे चेंडू फेकावे लागतील, कारण 2 झेल सुटल्यात, धावा भरपूर आहेत आणि त्यानंतर फलंदाजी देखील बोरगाव संघाची तितकी चांगली राहिली नाहीये. त्या कारणास्तव इथे मात्र 2 झेल सुटल्यानंतरही कुठला गम नाहीये धोत्रेवाडी संघाला, परंतु पुढच्या येणाऱ्या सामन्यामध्ये नक्कीच डोक्याला हात लावावा लागेल झेल सुटल्यानंतर. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शॉर्ट टर्म क्रिकेटचा नियम नाहीये, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच जेव्हा डेची टुर्नामेंट असते वेळ कमी असतो, त्या कारणास्तव आपण शॉर्ट टर्म क्रिकेट पाहतोय. 4 षटकांचा सामना सुरुवातीला, त्यानंतर सेकंड राऊंडचा सामना 3 षटकांचा खेळवला जातोय. याची दक्षता सर्व संघाच्या संघनायकांनी घ्यायचे. षटक संपलाय. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव होते, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर पुन्हा निर्धाव, परत एक सिंगल, आता शेवटचा चेंडू पुन्हा निर्धाव पाहायला मिळालाय. अगदी किरण आज दमत नाहीये, काम टाकून आलाय. गोलंदाजी करण्याचा विचार होता, 10 ते 12 चेंडू फेकण्याचा विचार होता. सरावाला जसं जेवढे चेंडू फेकतो तितके चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी थांबवलं. पंच देखील आज आमचे थोडेसे काहीतरी
मनात विचार चालू आहे. नाईटची स्पर्धा खेळून आलेत परवा दिवशीच्या रात्री, सेकंड राऊंडला हारलेत. रुपेश देखील चांगली कामगिरी करत होता, त्याच विचार करत होता आणि चेंडू मोजण्यात कुठेतरी चुकी झाली त्याच्याकडून. आता मात्र तिसरा झेल. चंदर आज सचिन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चंदरला मात्र मी तर म्हणतोय नक्कीच थोडासा बदल करायला पाहिजे. बाउंड्रीवरती तैनात करा. बाउंड्रीवरती त्याच्याकडून झेल सुटत नाही आणि हलक्या झेल तो पकडत नाही, त्याला झेल मात्र चांगल्या लागतात. तातूकडून अपेक्षा आहे सर्व प्रेक्षकांना, किमान 2 तरी षटकार आम्हाला दाखव. परंतु टायमिंग लावते, ताकद लावत नाहीये. जी ताकद मनगटात आहे ती ताकद आपल्याला पाहायला मिळत नाही. दरम्यान इथे मात्र आदेश या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. चेंडू फरार झाला आणि धावा मिळाल्या तातूला 4. आता तातू मात्र थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय तातूचा आणि त्यात कॉन्फिडन्स वाढलाय, त्याच्यावरती जोर लावून इथे मात्र षटकार दाखवील का 1-2. थोडासा शपल देखील झालाय. ऑप्स्टमवरती आलाय, ताकदवर फटका खेळायचा होता परंतु नाहीये. कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक ऋतिक, आज धोत्रेवाडीचे सर्वच क्षेत्ररक्षक थोडेसे काय नाराज आहेत का काय, नक्कीच नाराज असले तर त्यांना या विजयानंतर माझ्याकडून प्रत्येकासाठी 11 खेळाडूंसाठी सरबत दिला जाईल. काय टेन्शन घेऊ नका. 12व्याला देखील भूषण इकडे 12वा खेळाडू आहे, त्याला देखील असेल. जाताना माझ्याकडून पैसे घेऊन जायचे ना, सरबत प्यायचे, कोकम प्या. पण खेळ मात्र चांगला करा. होम ग्राउंड आहे ना, ह्या होम ग्राउंडवरती आपण पाहतो किरण गावंडा यांचे फादर गोपाल गावंडा नक्कीच काठी घेऊन बसलेत. वारंवार हारता आपण, आज जर हारले तर नक्कीच चोप बसेल तुम्हाला, कारण खेळ तुमच्याकडे आहे परंतु तुम्ही तितकाच खेळ सिरियस घेत नाहीत होम ग्राउंडवरती. आणि होम ग्राउंडवरती प्रेक्षक जास्तीचे असल्या कारणाने तुमच्याकडे जबाबदारी असते का आपला खेळ चांगला झाला पाहिजे. शेवटचा चेंडू असेल सचिन या गोलंदाजाच्या माध्यमातून, तातूकडून 1 षटकाराची अपेक्षा असेल, 200 रुपये देईल परंतु नाहीये. तातूची आज फली देखील ज्याप्रमाणे सुनीलची फली थांबली, किरणची फली थांबली, गुणवान फलंदाज आहेत आपण पाहतोय, त्याप्रमाणे तातू देखील आज थोडासा फलीतून नाराज करत असताना. तरी हार्डलक बोरगाव संघ आणि हार्दिक शुभेच्छा असतील वेलप्लेट धोत्रेवाडी संघ. यानंतर होणारा सामना असेल धुल्लेवाडी विपक्षात टेंबरे. टेंबरे संघाने नाणेफेकी गमावले परंतु त्यांना जी संधी पावती ती संधी मात्र धुलेवाडी संघाने दिले. त्यांची अपेक्षा होती फलंदाजी